पश्चिम विदर्भामध्ये 10 महिन्यांमध्ये 888 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं समोर आलेलं आहे। ऑक्टोबरमध्ये 87 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। नैसर्गिक आपत्ती, बँकांसह खासगी सावकारांचं कर्ज जीवघेणं ठरतंय। नैसर्गिक आपत्ती, बँकांसह खासगी सावकारांचं कर्ज इत्यादी कारणांमुळे पश्चिम विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्यांचं सत्र थांबत नाहीये। यावर्षी सुद्धा दिवाळीच्या ऑक्टोबर महिन्यात तब्बल 87 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी छगन यांच्याकडून। छगन, आपण पाहतोय अतिशय विदारक परिस्थिती आणि त्याच पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या। नक्कीच श्रद्धा, जर बघितलं तर पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र हे वाढतच आहे। गेल्या 8 महिन्यात 10 महिन्याचा जर सरासरी काळ बघितला तर 888 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे। आणि विशेष म्हणजे ज्या महिन्यात दिवाळी असते, म्हणजे हिंदू संस्कृतीतला सर्वात महत्त्वाचा सण समजल्या जाणाऱ्या दिवाळीच्या महिन्यात 87 शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवलेली आहे। आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं आता मनोधैर्य खचायला लागलेलं आहे। खऱ्या अर्थानं जर बघितलं तर कर्जमाफीचा मुद्दा जो होता शेतकऱ्यांचा, तो मात्र सातत्यानं राज्यामध्ये गाजत होता। त्याच्यामुळे राज्य सरकारकडून 30 जून 2026 पर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे कर्जमाफीची, मात्र अद्याप कर्जमाफी झालेली नाही। रबीचा हंगाम आलेला आहे, अद्याप अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही। आणि या विवंचनेतून आर्थिक संकटात शेतकरी सापडला असताना त्याला कुठेतरी आर्थिक सहाय्याची गरज आहे। आणि त्यामुळे शेतकरी विवंचनेत जातो आहे आणि शेतकऱ्यांच्या सातत्यानं पश्चिम विदर्भात आत्महत्या वाढत आहेत। यावर सरकार नेमकं कायमस्वरूपी काय पाऊल उचलेल याकडे आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। श्रद्धा, अगदी यावर लवकरात लवकर काहीतरी ठोस निर्णय व्हावा ही अपेक्षा। धन्यवाद छगन दिलेल्या माहितीसाठी।